आज आपण करणार आहोत डायरेक्ट जुन्या ब्लाऊजवरून नवीन ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत। टेप न लावता आपण ही फिटिंग करणार आहोत आणि एकदम परफेक्ट अशी फिटिंग होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला फिटिंग करताना काय तुमचे प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला काही व्यत्यय येत असेल तर हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमची फिटिंग परफेक्ट येणार आहे। तर आपण ही फिटिंग आपण व्यवस्थित अशी डायरेक्ट मापाच्या ब्लाऊजवरूनच कशी करायची तर ते आज आपण पाहतो आहोत। तर आता हे ब्लाऊज मी पूर्ण हे जोडून घेतलेला आहे, शोल्डर जोडून घेतले, सगळं हे या साईडचा भाग या साईडचा भाग पूर्ण मी जोडून घेतलेला आहे आणि आता आपण फिटिंग करणार आहोत परफेक्ट। आता ह्या इथपर्यंत ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि आता आपली आली फिटिंगची बारी आलेली आहे। तर आपण फिटिंग कशी करायची एकदम परफेक्ट ते आता आपण पाहूया। हे सर्वप्रथम आपण हे शोल्डर एकाला एक जोडून घ्यायचे, हे पाहू शकता जोडून घ्यायचे। कमी जास्त असेल तर थोडंसं कट करून घ्यायचे। आता ही झाली प्रोसिजर। आता आपण हे फिटिंगचा भाग आहे तो आपण काय करायचा, एकाला हे पाहू शकता हे इथं एकाला एक लावायचे, बरोबर जोडून घ्यायचे परफेक्ट। कमी जास्त अजिबात होता कामा नाही, हे इथं आणि इथं। आता आपण हे पाहूया, कमी जास्त असेल तर आपण हे असं व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचं आहे परफेक्ट। आता हे ब्लाऊज झालं। आता आपण हे जुनं ब्लाऊज जे आहे ते असं उलटं करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट उलटं करून घ्यायचं। आता आपली फिटिंग आलेली आहे इथून, तर आपण इथूनच आपण हे फिटिंगचं आपण पाहू शकता। आपण हे एकाला एक लावून घ्यायचं आहे या प्रकारे असं, आणि इथं आता जिथून फिटिंग आलेले आहे तिथं आपण एक छोटासा कट द्यायचा आहे या प्रकारे, असा कट द्यायचा। आणि आता आपण मोजून पाहायचं की आपलं फिटिंग परफेक्ट येणार आहे की नाही। तर आपण हे पुन्हा एकदा हे या प्रकारे उलटं करून घ्यायचंय। काजबटनला काजबटन पट्टी पाहू शकता। आता इथपर्यंत आपला हा जो कट दिलेला आहे तिथपर्यंत ब्लाऊज मोजायचे, पाहू शकता इथपर्यंत हा कट सोडायचा आहे आणि हे आलेलं ह्या कटला ठेवायचं इथं। पुन्हा आपण हे ब्लाऊज त्याच प्रकारे मोजून घ्यायचे, पाहू शकता हा जो कट आहे आता हा कट सोडायचा आहे आणि या कटला पकडायचे। एकदम परफेक्ट अशी फिटिंग आहे, अजिबात कमी जास्त होणार नाही। तर आता पाहू शकता आपलं हे जे ब्लाऊज आहे ते आपलं जवळजवळ ही जी बटनपट्टी आहे ती एक्स्ट्रा आहे। तर आपण आता काय करायचंय, आता आपली छाती वाढलेली आहे, आपण मोंढा परफेक्ट करून घेतला आणि छाती थोडीशी आपली एक्स्ट्रा झालेली आहे। तर आपण त्यासाठी काय करायचंय, एकदम सोपी पद्धत आहे, सगळ्यांना समजेल अशीच ही पद्धत आहे। आपण हे अर्धा इंच हा मोंढा आपण छाटून घ्यायचा, म्हणजे हा मोंढा छाटल्यामुळे आपली छाती कमी होणार आहे। आणि बऱ्याचदा काय होतं, इथंच बरेचसे घोळ होतात की तुम्ही मोंढा परफेक्ट केला की छाती तुमची लूज पडती आणि तिथंच तुमचा पाठीमागून चोळ येतो, समोरून या ठिकाणी चोळ येतो, या ठिकाणी चोळ येतो, तर तो येऊच नाही। त्यासाठी आपण हे एकतर हा एक्स्ट्रा कपडा होता तो आपण कट करून टाकलाय, चोळ येण्याचा तिथं प्रश्नच उरत नाही। आता आपण पुन्हा एकदा तीच प्रोसिजर करायची। हे पाहू शकता आपला एवढा कपडा निघलेला आहे। आता आपण पुन्हा एकदा जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा आपण हे एकाला एक लावून घ्यायचा आहे आणि इथं आपण कट द्यायचा आहे। आता या ठिकाणी आपण कट दिलेला आहे, तर आता पुन्हा एकदा आपण तीच प्रोसिजर करायची, मोजून पाहायचं आहे, पाहू शकता आता इथपर्यंत या कटला आलेला आहे। आता हा उचलायचा आणि या कटला ठेवायचं, पाहू शकता या कटला ठेवलं, या कटचं उचलायचं आणि या कटला ठेवायचं आणि आता आपण मोजून पाहायचं। तुमचं आयुष्यात ब्लाऊज कमी जास्त होणार नाही। आता आपण काय केले, परफेक्ट आले,
काज बटनला काज बटन पट्टी खालची वरची सेम आलेली आहे. तर तुमचा मोंढा आपण परफेक्ट करून घेतलेला आहे आणि आता छाती पण परफेक्ट करून घेतलेली आहे. तुमचा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही, इथं नाही, समोर नाही, कुठंच नाही. तर तुम्ही अशी फिटिंग जर केली तर नक्कीच तुमचे ब्लाऊज कधीच तुम्हाला परत गिऱ्हाईक वापस करणार नाही. आणि इतकी सोपी फिटिंग आहे, डायरेक्ट आपण ब्लाऊजवरून करत आहोत टेप न लावता. तर अशी फिटिंग तुम्ही तुमच्या ब्लाऊजची करू शकता. अतिशय सोपी पद्धत आहे. आता आपण बाही जोडून फिटिंग करून घेऊया. खूप सोप्या सोप्या टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. तर ही आहे इतकी सोपी फिटिंगची पद्धत. तर आपण ही आता आपली ही बाही आपण लावून घेतलेली आहे. तर आपली ही बाही आपली परफेक्ट आपण लावून घेतलेली आहे. पाहू शकता कुठंच चोळ नाही आणि एकदम हलक्या हाताने लावून घ्यायची म्हणजे चोळ अजिबात येत नाही. आता या साईडची आणि बाही लावताना जो हा कट आपल्याला बाहीचे सेंटर आहे तर थोडंसं समोरच्या साईडला ओढून घ्यायचं. म्हणजे काय होतं, समोरचा जो आपण खड्डा घेतो तर ते आपली बाही कमी पडते. त्यासाठी आपण इक्वल करण्यासाठी थोडंसं समोर आपल्याला खड्डा तो समोरच्या साईडला थोडासा आपण ओढून घ्यायचा. म्हणजे मागचा आणि पुढचा भाग एकदम सेम तेवढ्याच अंतराने होतो. तर आता आपली ही दुसरी पण बाही जोडून झालेली आहे तयार. आता आपण हे उलट करून घ्यायचंय. आणि आता हे आपल्याला कमरेचं माप काढायचंय. तर जुनं ब्लाऊज सुद्धा आपण हे पाहू शकता. जुनं ब्लाऊज सुद्धा आपण या प्रकारे हे डबल फोल्ड करून घ्यायचंय मागची साईड फक्त. आणि जुनं ब्लाऊज आणि नवं ब्लाऊज आपण एकाला एक लावायचे. आणि जिथून आपली फिटिंग आलेली आहे तिथं आपण हे अशी खून करून घ्यायची. आणि हे आहे सेंटर, हे सेंटर आणि हे आपली ही झाली फिटिंगची खून. तर आता आपण या ठिकाणी आपण हे असं उलटं करून घ्यायचं आहे. म्हणजे फिनिशिंग आपली खूप छान येते. ब्लाऊजचे दोरे जर निघत असतील तर ते निघणार पण नाही या प्रकारे जर तुम्ही केलं तर. हे असं. आता आपली ही इथं आपण कमरेची फिटिंग म्हणजे खून करून घेतलेली आहे फिटिंगसाठी. आता ही कमरेची फिटिंग आहे. आता तुम्हाला सरळ जर म्हणजे वाटत असेल आपलं सरळ यावं तर अशी रेष सोडून सुद्धा करू शकता. दंडघेर करेक्ट आपण हे दंडघेरला दंडघेर ठेवायचा आहे. आणि इथं सुद्धा आपण खून करून घ्यायची. आता पाहू शकता आपलं हे हा कट आणि हा कट एकदम परफेक्ट असा एकावर एक आलेला आहे. म्हणजे आपलं ब्लाऊज अजिबात कुठं चोळ येणार नाही. मोंढा आणि दंडघेर जर सेम तुमचं आलं
आता आपण हे 2 टिपा मारलेले आहेत. या साईडने सुद्धा 2 टिपा मारून घ्यायच्या आणि ब्लाऊज पुन्हा एकदा आपण सगळं मोजायचं. म्हणजे कमी जास्त जर असेल तर तुमचं एक एक टिप मारून घेऊ शकता. आता हा आपण खाली कमरेची खूण करून घेतलेली आहे. हा जो कट आहे त्या कट पासूनच आपण टिप मारून घ्यायची आहे. पुन्हा एकदा दंडघेर, कंबर आणि छाती एकाच लाईनीत आलेले आहेत. आता तिसरी टिप मारण्याच्या ऐवजी आपण अगोदर हे मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित आले की नाही. आता हे जुनं ब्लाऊज पाहू शकता. काज बटन पट्टी इथून फिटिंग आहे जुन्या ब्लाऊजची पण आणि नवीन ब्लाऊजची पण करेक्ट आलेली आहे. अजिबात कमी जास्त झालेलं नाही. पाहू शकता एकदम परफेक्ट. तर इतकी सोपी फिटिंग आणि 2च टिपामध्ये आपली फिटिंग आलेली आहे. तर असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या फिटिंगमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. इतकी सोपी ही फिटिंग आहे. पाहू शकता परफेक्ट अशी ही फिटिंग. आता आपण घेऊया मशीन चाय बनवून. आता मशीन चाय करताना आपण जिथं आपलं खूण केलेली आहे तिथं आपण थोडंसं मागं पुढं करायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज हुक टाकतो त्या ह्याच्यावर हे पाहू शकता या प्रकारे. म्हणजे तुमचं ते हुक अजिबात फाटत नाही कारण त्याला आपण लॉक करून घ्यायचं या प्रकारे. तर ही आहे सोपी पद्धत ब्लाऊज फिटिंगची. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जे प्रॉब्लेम येत असतील ते सॉल्व्ह होतील. अतिशय सोपा हा फिटिंगचा व्हिडिओ आहे. तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी कटोरी पण, गळा पण